तर चला, पाडव्याच्या मुहूर्तावरती फिरायला जायचा प्लॅन झालाच बरं का. आणि त्याआधी आमच्या घरी मस्त अशी अळूवडी बनवली होती. छान असं जेवण वगैरे केलं आणि बॅग पॅक करायला घेतली. कारण की ट्रिप होती 5 दिवसाची आणि एकदम अचानक प्लॅन झाली. त्यासाठी जे काय होतं ते सगळं घेतलं. सगळ्यात पहिले आजीच्या घरी जाऊन आजीचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर गाडीला सुद्धा भूक लागली होती म्हणून तिला सुद्धा खाऊ पिऊ घातलं. आणि गाडीला खाऊ घातल्यावर आमच्या गौराला सुद्धा भूक लागली म्हणून तिने सुद्धा चॉकलेट बार खाल्ला. आणि कसं आहे ना, आमच्या घरचा एक रूल असा आहे की कुठं पण फिरायला जायच्या आधी देवदर्शन झालंच पाहिजे. म्हणून आम्ही थेट पोहोचलो नरसोबाच्या वाडीला. इथे दत्त महाराजांचं प्रसिद्ध मंदिर आहे बरं का. पाडवा असल्यामुळे मंदिरात तर गर्दीच गर्दी होती. त्यामुळे आम्ही असं ठरवलं बाहेरूनच दर्शन घ्यायचं. सांगायचं झालं तर कृष्णा आणि पंचगंगा नदीचं संगम आहे. मस्त असं दर्शन झालं आणि तिथेच गौरीचा मित्र सुद्धा भेटला. त्याच्यासोबत त्याचे 2 मित्र सुद्धा जॉईन झाले आणि सगळ्यांनी मिळून आम्हाला चांगलंच एंटरटेन केलं. तर चला, आजचा व्लॉग इथंच एंड करते. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. टिल देन